चौथ्या प्रकरणासंदर्भात विचार करणार आहोत. अर्थातच अंतर्गत आणि परकीय व्यापार. म्हणजे या प्रकरणामध्ये आपण मुख्यतः व्यापाराचा जो उदय आहे, तो उदय आपण सर्वप्रथम समजून घेणार आहोत. त्यानंतर ब्रिटिशकालीन अंतर्गत व्यापार, या अंतर्गत व्यापाराचे स्वरूप, त्याचबरोबर ब्रिटिश काळातील परकीय व्यापार, या परकीय व्यापाराचे स्वरूप, त्यानंतर ब्रिटिशांचे व्यापारविषयक धोरण, या काही महत्त्वपूर्ण घटकांसंदर्भात या संपूर्ण युनिटमध्ये आपण विचार करणार आहोत. तर सर्वप्रथम जाणून घेऊया या प्रकरणातील जो मुख्य घटक आहे तो म्हणजे अंतर्गत व्यापार. या संदर्भात आज आपण सविस्तररित्या विचारमंथन या व्हिडिओद्वारे करणार आहोत. आता यामध्ये सर्वप्रथम आपण या व्यापाराचा जो उदय आहे त्या उदयासंदर्भात विचार करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर एकूणच ब्रिटिशांचा भारतामध्ये झालेला प्रवेश जर विचारात घेतला तर त्यामध्ये ही एक आधुनिक काळातील, आधुनिक भारताच्या इतिहासातील एक अशी घटना होती ज्या घटनेतून अनेक क्षेत्रांमध्ये परिवर्तन, अनेक अंगांनी परिवर्तन झालेले दिसून येते. आता यामध्ये या पूर्वेकडील देशांशी किंवा भारताशी व्यापार करताना ब्रिटिशांनी जे धोरण तयार केलेले होते ते किंवा इतर वसाहतवादी राष्ट्रांप्रमाणेच होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रारंभीच्या अवस्थेमध्ये आपण बघितले की ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आपल्या व्यापाराची जी पकड होती ती पकड भारतामध्ये प्रस्थापित केलेली दिसून येते आणि त्यातून आपले व्यापारी संबंध जे काही आहेत ते दृढ केलेले दिसून येतात. आता यानंतरच्या काळात जर आपण विचार केला तर व्यापाराच्या माध्यमातून मुक्तपणे शोषण करता यावे यासाठी प्रथम बंगालमध्ये आपली राजकीय सत्ता दृढ केलेली दिसून येते. बंगालसारख्या विस्तीर्ण प्रदेशामध्ये आपल्या राजकीय सत्तेची जी काही पायाभरणी होती ती पायाभरणी केलेली दिसून येते. त्यानंतर बंगालमध्ये राजकीय सत्तेचा पाया तर भक्कम झाला, परंतु यानंतर इतर क्षेत्रामध्ये जे काही आपले राजकीय वर्चस्व होते ते देखील प्रस्थापित केलेले दिसून येते. आणि अशा या अनेक लहान मोठ्या ज्या काही सत्ता होत्या त्यावर देशांतर्गत सत्तांवर आपली पकड जी काही होती ही पकड या परकीय सत्तेने मजबूत केलेली दिसून येते. आणि अशा या सर्व वाटचालीमध्ये जर आपण विचार केला तर या एकूणच व्यापाराचा जो उदय आहे त्या उदयासंदर्भात जर आपण एकूण या अंगाने जर बघितलं तर यामध्ये मुख्यतः की प्रबोधन काळानंतर आर्थिक क्षेत्रामध्ये उदयास आलेली जी काही विचारसरणी आहे त्या विचारसरणीला व्यापारवाद असे संबोधले जाते. हे विचारसरणी व्यापारवाद म्हणून ओळखली जाते. आता यामध्ये मुळातच अगदी आपण सिंहावलोकन केल्यानंतर असे दिसून येते की सरंजामदारांचे वर्चस्व नष्ट होऊन युरोपियन राष्ट्रांमध्ये त्याची जागा जी काही होती ती जागा ही व्यापारी वर्गाने घेतलेली दिसून येते. आणि या देशातील व्यापाराबरोबरच परदेशाशी व्यापार करण्यास या वर्गाने जो काही प्रारंभ आहे तो केलेला होता. आणि हा व्यापार करत असताना व्यापारवादी दृष्टिकोनातून, व्यापारवादी विचारसरणीतून आणि व्यापारवादी तात्विकतेतून जो काही एक स्वतंत्र अशा विचारसरणीचा स्वीकार तो करण्यात आलेला दिसून येतो. दुसऱ्या देशातून व्यापाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नफा मिळवणे, अधिकाधिक नफा मिळवणे, कमाल नफा मिळवणे आणि त्याद्वारे आपल्या देशाचा विकास करणे ही या व्यापारवादाची प्रमुख प्रेरणा, प्रमुख जो काही स्रोत होता तो दिसून येतो. आणि हा एक यामध्ये व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यावर जो काही भर होता हा भर या ठिकाणी झालेला दिसून येतो. मुळातच भारताच्या संदर्भातील ब्रिटिशांच्या व्यापाराची जी काही सुरुवात आहे ती जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये ब्रिटिश लोक भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने आले आणि इंग्लंडमधील काही व्यापाऱ्यांनी मुळातच जवळपास 1600 मध्ये राणी एलिझाबेथ कडून पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची जी काही सनद आहे ती सनद मिळवली आणि त्यातून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी काही स्थापना आहे ती स्थापना झालेली दिसून येते. ही कंपनी खाजगी स्वरूपाची असली तरी ब्रिटिश सरकारने या कंपनीला सर्वस्वी अधिकार
आणि सर्वस्वी मदत करण्याची जी काही तयारी आहे ती देखील दर्शवलेली दिसून येते. आणि कंपनीच्या या व्यापाऱ्यांनी भारतात आल्यावर तत्कालीन मुघल बादशाह जहागीर याच्याकडून व्यापारी सवलती मिळवले, व्यापारी परवाने मिळवले आणि त्यासाठी एक कसोशीने प्रयत्न देखील केलेला होता. त्याचा परिपाक म्हणून 1612 मध्ये इंग्रजांनी भारतातील पहिली वखार सुरत येथे स्थापन केली आणि या वखारीनंतर इतरत्र ज्या काही वखारी आहेत त्या स्थापन केलेल्या दिसून येतात. म्हणजे अगदी त्यामध्ये सुरत, आग्रा, अहमदाबाद, बडोच अशा अनेक ठिकाणी वखारी ज्या काही आहेत त्या वखारी या परकीय सत्तेने स्थापन केल्या आणि त्याद्वारे आपल्या व्यापाराचा जो काही जम आहे तो विस्तारित केलेला दिसून येतो. आता यामध्ये पुढील गोष्टी संदर्भात जर आपण विचार केला तर त्यामध्ये एक या ठिकाणी हा व्यापाराचा जम प्रस्थापित करत असताना इतर युरोपियन ज्या काही सत्ता होत्या त्यांच्याशी जी काही स्पर्धा होती, व्यापारी स्पर्धा या देशांची करावी लागली दिसून येते. म्हणजे मग त्यामध्ये अगदी पोर्तुगीज असतील, डच, फ्रेंच अशा परकीय सत्तांची जी काही स्पर्धा होती, ती स्पर्धा करावी लागली दिसून येते. या व्यापाऱ्यांशी ब्रिटिशांनी स्वतःचे स्थान मात्र बळकट केले दिसून येते. या स्पर्धेमध्ये आपले स्वतःचे जे काही स्थान होते ते बळकट केले दिसून येते. म्हणून या ठिकाणी ही जी काही परकीय सत्ता आहे, ब्रिटिशांनी आपला भारतामधील जो काही जम आहे तो प्रस्थापित केलेला दिसून येतो आणि त्यामुळे या संदर्भात आपली एकतंत्री व्यवस्था जी काही आहे पुढील काळात निर्माण केलेली दिसून येते. तर त्यानंतर आपण विचार करूया या ब्रिटिशकालीन भारतातील अंतर्गत व्यापारासंदर्भात. ब्रिटिशकालीन परकीय व्यापारासंदर्भात विचार करत असताना मुळातच भारताचा परकीय व्यापार हा तत्कालीन परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये या परकीय व्यापाराचा विचार करण्यापूर्वी अगदी प्राचीन काळापासूनच भारताचा परकीय व्यापार हा प्रचलित असलेला दिसून येतो. ब्रिटिश काळात हा व्यापार चालू राहिला. पण या व्यापारात एक महत्वाचा जो काही बदल आहे तो बदल म्हणजे ब्रिटिश काळापूर्वी व्यापाराच्या वस्तू या पक्क्या स्वरूपाच्या होत्या. तर ब्रिटिश काळामध्ये या वस्तू विनिमयात पक्क्या मालाचे स्वरूप हे मोठ्या प्रमाणात बदललेले दिसून येते. म्हणजे त्या ठिकाणी आपण एक निष्कर्षात्मक दृष्टिकोनातून जर विचार केला तर यामध्ये ब्रिटिश काळात या परकीय व्यापाराचे जे काही स्वरूप आहे ते बदललेले दिसून येते. आता ईस्ट इंडिया कंपनीने मुळातच आपल्या ज्या काही प्रमुख वखारी जी काही बंदरे होती त्यामध्ये आपल्या व्यापारासाठी निवडलेले दिसून येते. बंगाल सारख्या संपन्न अशा प्रदेशामध्ये व्यापारी मक्तेदारी प्रस्थापित केल्यानंतर मुळातच ज्या काही सवलती मिळवल्यानंतर इतरत्र देखील आपला व्यापार कसा वाढवता येईल यावर भर देण्यात आलेला दिसून येतो आणि भारतातील आपली राजकीय जी काही पकड आहे ती मजबूत करण्यावर भर दिला आणि म्हणून भारतीय या संदर्भातील भारत ही आपली एक हक्काची बाजारपेठ बनवली आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर परकीय व्यापारातील निर्यात होणारे पदार्थ तत्कालीन परिस्थितीमध्ये या संदर्भातील हा एक महत्वाचा भाग अत्यंत जाणून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे निर्यात होणारे पदार्थ. आता ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात इंग्लंड आणि युरोपमध्ये सुती कापडाप्रमाणे मसाल्याचे पदार्थ, विभिन्न धातूच्या वस्तू, साखर, चंदन, साग, प्राण्यांची कातडी, सुगंधी द्रव्य यांची भारतातून निर्यात केली जाते. तर आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये मुख्यतः सोने, चांदी, मौल्यवान रत्ने, घोडे आणि खनिजे या वस्तू भारतात आयात केल्या जातात. म्हणून हा एक
या दोन्ही दृष्टिकोनातून महत्वाचा असावा. त्यानंतर आपण एकूणच ह्या परकीय व्यापाराच्या वाटचाली संदर्भात जर आपण विचार केला तर त्यामध्ये ज्या काही मुख्य अशा घटना आहेत त्या घटनेनिहाय हा परकीय व्यापार जर आपण जाणून घेतला तर तो अधिक क्रमप्राप्त ठरेल. त्यामध्ये सुरुवातीला आपण जाणून घेऊया औद्योगिक क्रांती आणि तत्कालीन भारताचा परकीय व्यापार. आता यामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली. युरोपच्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्यानंतर या क्रांतीची जी काही प्रचार आणि प्रसाराची बाब होती ती दिसून येते. आणि त्यामुळे यंत्रसामग्री जी काही आहे ती निर्माण झाली. या यंत्रसामग्रीचा उद्योगधंद्यांमध्ये उपयोग करणे सुरू झाल्याने उद्योगांमध्ये प्रचंड प्रमाणात मोठी वाढ झाली. अगदी कापड व्यवसायात यंत्राचा वापर सुरू झाला आणि त्यामुळे या संदर्भात जर आपण विचार केला तर उत्पादन क्षेत्रामध्ये ही क्रांती हा एक महत्वाचा असा बदल होता. ब्रिटिश मालापुढे भारतीय माल हा मागे पडू लागला. म्हणजे भारतीय वस्तूंवर ब्रिटिशांनी जबरदस्त कर लादलेले असल्याने निर्यातीवर देखील त्याचा परिणाम झाला. म्हणजेच औद्योगिक क्रांतीचा परिणाम हा भारतीय उद्योगधंदे आणि व्यापारावर निश्चितच झालेला दिसून येतो. म्हणजे देशांतर्गत व्यापार हे मागे पडू लागले. किंबहुना पारंपरिक अशा हस्तउद्योगांचा, देशांतर्गत उद्योग व्यवसायांचा ऱ्हास जो काही आहे त्या ऱ्हासाला या ठिकाणी सुरुवात झालेली दिसून येते. आता यामध्ये मुळातच परिवहन साधनांमध्ये जरी सुधारणा झाली, म्हणजे अगदी याआधी विचार केल्याप्रमाणे आपण रस्ते, रेल्वे, जहाज इत्यादी विभिन्न दळणवळणाच्या साधनांमध्ये वाढ झाली आणि त्यामुळे व्यापार हा गतिमान झालेला दिसून येतो. त्यानंतरच्या काळात व्यापारातील झालेले बदल जर आपण विचारात घेतले तर त्यामध्ये ब्रिटिशांनी शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करायला सुरुवात केली. परंतु यामध्ये काही प्रमाणात सुरक्षितता मिळाल्याने उत्पादन वाढले आणि व्यापारी जी काही वाढ होती ती वाढ देखील झालेली दिसून येते. आता याच्यामध्ये मुळातच या दोन्ही देशातील व्यापार वाढीस जी काही गोष्ट उपयोगी ठरली ती म्हणजे ब्रिटिश सरकारने मुक्त व्यापाराचे धोरण स्वीकारले आणि या धोरणामुळे निर्यात मालावरील जकात कमी झाली आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा इंग्लंड व भारतामधील व्यापारात जो काही वाढीचा भाग होता, गतीचा भाग होता तो झालेला दिसून येतो. त्यानंतर 20व्या शतकाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा झाली आणि भारताच्या या आर्थिक परिस्थितीमधील सुधारणेमुळे निश्चितच या संदर्भातील जो काही व्यापार आहे तो गतिमान झालेला दिसून येतो. भारताच्या परकीय व्यापाराचा जर आपण खोलवर परिणाम विचारात घेतला तर त्यामध्ये शेती आणि उद्योगधंद्यांवर तो झालेला दिसून येतो. शेतीमध्ये अन्नधान्याच्या पिकांऐवजी व्यापारी पिके घेण्यास सुरुवात झाली. आयात निर्यात आणि विशेषतः आयात वाढीमुळे भारतातील उद्योगांचा जो काही उद्योगधंद्यांच्या संदर्भातील वाढीस अडथळा निर्माण झालेला दिसून येतो आणि ही एक या दृष्टिकोनातून महत्वाची बाब या संदर्भात औद्योगिक क्रांतीमुळे झालेली दिसून येते. त्यानंतर मुळातच ज्या पद्धतीने आपण औद्योगिक क्रांती या घटनेचा विचार केला त्याचप्रमाणे या परकीय व्यापारासंदर्भातील दुसरी महत्वाची घटना म्हणजे पहिले महायुद्ध. आता पहिले महायुद्ध आणि भारताचा परकीय व्यापार म्हणजे आपणास ज्ञात आहे की 1914 मध्ये पहिले महायुद्ध हे सुरू झाले आणि त्याचा परिणाम भारतावर देखील घडून आला. परकीय व्यापार हा बऱ्याच प्रमाणात घटला आणि त्यामुळे पहिल्या महायुद्धात जर्मनी इंग्लंडच्या विरोधात असल्याने इंग्लंडने जर्मनीच्या मालास भारतात येण्यास प्रतिबंध केला. अगदी रशिया, जपान या देशांबरोबरचा व्यापार जो काही आहे तो देखील बंद झाला. भारतात होणारी जी काही आयात होती ती आयात देखील घसरली आणि म्हणजे या संदर्भातील हा जो काही परिपाक होता तो निश्चित या ठिकाणी उल्लेखनीय स्वरूपाचा ठरतो. म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतातील आयात आणि निर्यात व्यापारावर जो काही बदलाचा भाग होता तो या ठिकाणी झालेला दिसून येतो. उद्योगधंद्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देखील एक चांगली गोष्ट या ठिकाणी
म्हणजे विशेषतः भारतीय उद्योगांच्या संदर्भात एक चांगली गोष्ट घडून आली ती म्हणजे की भारतीय उद्योगधंदे हे वाढीस लागले. महायुद्धामुळे जागतिक बाजारपेठेत आयात निर्यात नाकेबंदी झाल्यामुळे साहजिकच स्वतःच्या गरजा लक्षात घेऊन त्या वस्तूंची उत्पादने ही करणारे उद्योगधंदे सुरू झालेले दिसून येते आणि त्याच्यामुळे देशांतर्गत उद्योगधंद्यांच्या दृष्टिकोनातून ही घटना ही निश्चितच पूरक आणि अनुकूल अशीच ठरली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भारतातील उद्योगधंदे वाढवण्याचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे भारतात सुरू झालेली स्वदेशी चळवळ हा एक अत्यंत उल्लेखनीय असा भाग. त्यानंतर पहिले महायुद्ध संपुष्टात आल्यानंतर तत्कालीन परिस्थितीमध्ये जर आपण भारतीय व्यापाराचा विचार केला तर तो भारतीय व्यापार हा वाढीस लागलेला दिसून येतो आणि या संदर्भातील ही परिस्थिती विचारात घेता निश्चितच जो काही हा व्यापाराचा अगदी उद्योगधंदे वाढीचा भाग होता तो या ठिकाणी पूरक ठरलेला दिसून येतो. त्यानंतर पुढची महत्वाची घटना या संदर्भात जर आपण विचारात घेतली ती म्हणजे जागतिक महामंदी. म्हणजे या आधी विचार केल्याप्रमाणे आपण औद्योगिक क्रांती ही जशी परकीय व्यापाराला आणि परकीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून बदलाला कारणीभूत ठरली, त्याचबरोबर यामध्ये आपण विचार केला की पहिले महायुद्ध आणि परकीय व्यापार आणि दुसऱ्या संदर्भातील एक महत्वाची घटना म्हणजे जागतिक महामंदी आणि भारताचा परकीय. आता या जागतिक महामंदी संदर्भात जर आपण विचार केला तर या जागतिक महामंदीचा फटका हा निश्चितच तत्कालीन परिस्थितीमध्ये उमटलेला दिसून येतो. भारताच्या परराष्ट्र व्यापारावरही त्याचा परिणाम झाला. भारताची निर्यात जी काही आहे ती निर्यात ही घसरली आणि 1929-30 मध्ये जरी आपण विचार केला तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही जी काही निर्यात होती त्या निर्याती संदर्भात एक जो काही घसरणीचा भाग होता तो निश्चितच झालेला दिसून येतो. म्हणजे सर्वच क्षेत्रामध्ये चलन हे चलनवाढीने ग्रासलेले होते. रुपयाचे मूल्य कोसळलेले होते. भारतीय उद्योगावर या संदर्भातील मोठी अवकळा ही निर्माण झालेली होती आणि त्यामुळे मुळातच कारखानदारी असेल किंवा इतर उद्योग व्यवसाय असतील याच्यावर याचा परिणाम झाला. अगदी कामगार वर्गावर बेकारी निर्माण झाली आणि म्हणून ब्रिटिश सरकारने या जागतिक मंदीतून बाहेर पडण्यास आणि या संदर्भातील या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सोन्याचा उपयोग केला. परंतु हे सर्व सोने भारतातून उपलब्ध केले गेले. परिणामी भारतीय अर्थव्यवस्था जी काही आहे ती कोलमडलेली दिसून येते आणि म्हणून युरोपियन राष्ट्रांची आर्थिक स्थिती सुधारून त्याची म्हणजे अगदी कच्च्या मालाची मागणी जी काही आहे ती वाढली आणि त्याच्यामुळे कच्च्या मालाच्या किमती या वाढल्या आणि या संदर्भातील हा परिपाक जर आपण बघितला तर या काळात भारतीय व्यापाराची स्थिती ही निश्चितच या संदर्भातील व्यवस्थेसंदर्भात एक वेगळ्या अंगाने आणि एक वेगळ्या दृष्टिकोनातून वाटचालीस मध्ये झालेली दिसून येते आणि म्हणून या संदर्भातील या घटनेचा जो काही पडसाद आहे तो पडसाद या ठिकाणी उमटलेला दिसून येतो. त्यानंतर पुढची घटना म्हणजे दुसरे महायुद्ध. आता याच्यामध्ये या घटनेचा जर आपण विचार केला तर यामध्ये मुळातच ज्याप्रमाणे पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेचा जागतिक सत्ता म्हणून उदय झाला आणि व्यापाराच्या क्षेत्रावर देखील अमेरिकेने एक गरुड झेप ज्याला आपण म्हणतो ती गरुड झेप घेतलेली दिसून येते. म्हणजे अमेरिकेची आघाडी या परकीय व्यापारावर दिसून येते. आता याच्यामध्ये पहिल्या महायुद्धानंतर या संदर्भातील जी काही एकूणच व्यवस्था आपण बघितली तर त्यामध्ये वेगवेगळ्या अंगाने परिवर्तन झाले. तसेच दुसऱ्या महायुद्धानंतर भारताच्या परराष्ट्र व्यापाराची स्थिती जर आपण बघितली तर त्यामध्ये महायुद्ध काळातील एकूणच वेगवेगळे पडसाद यामध्ये उमटलेले दिसून येते. म्हणजे दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि भारताच्या व्यापारी उलाढाली पुन्हा एकदा बदलाला प्रारंभित झाल्या. ब्रिटिश सरकारने आपली वसाहत म्हणून भारतावर युद्ध लादले आणि आपल्या बाजूने भारताला सहभागी करून घेतले. म्हणजे इंग्लंडचा शत्रू आणि या शत्रू राष्ट्राशी व्यापार करण्यास प्रतिबंध केला. म्हणून दुसरे महायुद्ध आणि भारताची परराष्ट्र व्यापाराची स्थिती जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये खालील बाबी या क्रमप्राप्त ठरतात. म्हणजे यामध्ये सर्वप्रथम जाणून घेऊया आपण
महायुद्ध काळातील चलनवाढ. इंग्लंड आणि त्यांचा जो काही मुळातच समुपचारी असणारा, सहकारी असणारा जो मित्र राष्ट्रांचा वर्ग होता, त्यांच्याशी सहकार्य करण्यास आणि त्या संदर्भातील बंधन जे काही आहे ते भारतावर आले. म्हणजे युद्धाच्या आखाड्यात भारतास इंग्लंडने हुकुमतीने उडवले आणि भारतातील सैनिकांना जपानच्या विरोधात लढावे लागले. इंग्लंडच्या या साम्राज्यवादी धोरणास भारताच्या राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांनी विरोध केला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही अंतिम टप्प्यात होती हे आपणास ज्ञात आहे. आणि इंग्लंडने युद्ध जिंकण्याची जी काही घाई होती ती घाई केलेली होती आणि भारतीयांना स्वातंत्र्य मिळवण्याची उत्सुकता होती. या दोन्ही दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर युद्धाचा परिणाम म्हणजे भारतात चलनवाढ घडून आली आणि महागाई ही जी काही आहे ती महागाई वाढली. त्यानंतरच्या काळात आयात निर्यातीचा जर आपण विचार केला तर दुसऱ्या महायुद्ध काळातील भारताच्या एकूण वस्तूंची व कच्च्या मालाची मागणी ही निश्चित वाढलेली होती. या महायुद्ध काळात आयात आणि निर्यात वाढली. भारतावर असलेले जे काही कर्ज होते ते काही वर्षातच मुळातच भागवले गेले. ही भारताच्या दृष्टिकोनातून जमेची बाब ही असलेली दिसून येते. आणि म्हणून या संदर्भातील ही संपूर्ण व्यवस्था जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये निश्चितच वेगवेगळ्या अंगाने परिवर्तन जे आहे ते परिवर्तन झालेले दिसून येते. एकूणच निष्कर्षात्मक भाग जर आपण विचारात घेतला तर त्यामध्ये भारताचा तत्कालीन परिस्थितीतील परकीय व्यापाराचा हा आढावा जर आपण विचारात घेतला तर त्यामध्ये भारतातून प्रचंड संपत्ती जी काही आहे ती इंग्लंडला गेली. त्यातून इंग्लंडने आपला विकास जो काही आहे तो विकास करून घेतला आणि भारताला दारिद्र्यात त्याचबरोबर कर्जबाजारीपणा यामध्ये निश्चितच उडवले आणि प्रत्यक्षात 20व्या शतकाचा जर आपण पूर्वार्ध जर बघितला तर भारतीय आयात आणि निर्यात यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असली तरी परदेशी व्यापाराच्या दृष्टिकोनातून या वाढीतून होणारा जो काही फायदा हा ब्रिटिशांकडे जात होता. आणि म्हणून या संदर्भातील निष्कर्षात्मक भाग जर आपण विचारात घेतला तर या परकीय व्यापाराच्या संदर्भात इंग्लंडने भारताचे शोषण केले आणि याच व्यापारातून इंग्लंडने आपले पोषण केले. म्हणजे एका बाजूला भारताचे शोषण आणि दुसऱ्या बाजूला इंग्लंडने आपले पोषण केलेले दिसून येते. हा एक निष्कर्षात्मक भाग या ठिकाणी दिसून येतो. धन्यवाद.